जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ निवडणुकीत पूर्णा गटातून डाकोरे नंदकुमार यांचा विजय। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवारी जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले, तर 98.21% एवढे विक्रमी मतदान झाले होते। त्यानंतर सोमवारी सकाळी शहरातील कल्याण मंडपम परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बालासाहेब नांदापूरकर, SU यादव यांच्या मार्गदर्शनात 7 टेबलांवर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली। या निवडणुकीत पूर्णा गटातून डाकोरे नंदकुमार यांचा विजय झाला। त्यांनी तुळशीराम बोबडे यांचा पराभव केला आहे। माझ्या तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना सर्वांनी मला जे भरभरून मतदान दिलं त्याबद्दल मी सर्व मतदाराचे मला वरपुडकर साहेबांनी साथ दिली। आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांनी तर माझे सर्व त्यांनीच पणाला लावली व विटेकर दादांनी मला सुद्धा खूप मदत केली। याबद्दल मी दोन्ही आमदाराचे व वरपुडकर साहेबांचे आभार मानतो व मतदाराचे आभार मानतो। दादाचं रहस्य काय आहे? रहस्य काय, मी सहकारामध्ये काम करतो, मला सहकारामध्ये अनुभव आहे आणि मी एक गुटे साहेबाचा 2000 जवळपास 22 पासून मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे मी सहकारामध्ये मला अनुभव आहे, त्याच्यामुळे गुटे साहेबांनी माझी पारख केलेली आहे। म्हणजे थोडक्यात तुम्हाला विरोधच नव्हता? नाही, विरोध होता। विरोध सगळे माझे विरोधक एक आलते, सगळे विरोधक तालुक्यातले एकत्रित आलते। मला मतदारांनी गुटे साहेबांनी ताकद लावली, म्हणजे तुमच्या शत्रूंनी सुद्धा तुम्हाला गुणवत्ता पाहून विजय केला। अगदी बरोबर। आजच्या विजयाबद्दल आज परभणी जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेच्या पुन्हा शेतकरी मतदारसंघातून आज परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पूर्णा तालुका शेतकरी मतदारसंघातून आमदार रत्नाकर गुटे काका मित्रमंडळाचे उमेदवार नंदकुमार डाकोरे हे सन्माननीय आमदार साहेब यांच्या अखाद्य प्रयत्नानं या ठिकाणी विजयी झाले। गेली 20 वर्ष झालं पूर्णा तालुक्याचं इलेक्शन म्हणजे खिशामध्ये होतं। पूर्णा तालुक्यातील 42 सहकारी संस्था गेले 5 वर्षापासून नंदकुमार डाकोरे हे आपली DDR ऑफिस हायकोर्टाच्या चक्रा मारून 42 मतदान कमी केलं। त्या 42 मतदान कमी केल्यामुळं आज पूर्णा तालुक्यातील सगळ्या चेअरमनला या इलेक्शनचं महत्त्व कळालं आणि नंदूमामाच्या विरोधामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री, खासदार, सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख आमदार साहेबांचे झटले, पण गुट्टे साहेब नंदूमामाला निवडून आणल्याशिवाय मागं नाही हटले। त्या खरा रत्नाकर गुट्टे साहेब पूर्णा तालुक्यातील चेअरमन आणि आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, नरहरी शावकार, बंटीभाऊ कदम, लिंबाजी अण्णा भोसले, सर्व पदाधिकाऱ्यांनी अथात प्रश्न घेतले। त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं आमदार गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीने अभिनंदन करतो। अख्खा जिल्हा हल्ला मात्र डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेबाचा वाघ मागं नाही हटला। ओके, धन्यवाद।